म्हणतो. ज्वारी रे. प्रत्येक शेतामध्ये असं आम्ही झटका मशीन लावलेलं आहे. स्मोकी फ्लेवर मध्ये निघालेत. हा थोडी जरा तर मित्रांनो, आता आपण आपल्या शेतात चाललो हुरड्यासाठी कणस घ्यायला. वरती आपले आजोबा आहेत, ते देतील आपल्याला. आणि तुम्हालाही दाखवतो हुरड्यासाठी कसे कणस निवडायचे असतात. हे बघू शकता तुम्ही, हे सगळे तेच कणस आहेत ज्याला आपण बाजरी म्हणतो. ज्वारी रे, त्याला आपण ज्वारी म्हणतो. हे असं होतं. हे आता आमचं शेत आहे, तर थोडंसं भिजवलेलं आहे. आणि आमचे मित्र गेले वरून. आईला डुकरं लय त्रास देते वाटतं गाड्या आमच्या पिकांना. काहीच करावं मित्रांनो. तुमच्याकडे काय ऑप्शन तुमच्याकडे काय ऑप्शन असलं तर सांगा राव. कारण प्रत्येक शेतामध्ये असं आम्ही झटका मशीन लावलेलं आहे. आणि मस्त मध्ये असं सनसेट होतोय. कसला भारी दिसतोय ना भावांनो. आणि हे पडलं कस काय तुझं? कोण झोपलं होतं त्याच्यामध्ये? हा दादा, तार आहे का? ए परसूची काळी तार. आणि अय पप्पू, अरे काय कोण झोपलं याच्यामध्ये? आत्ताच्या मारी. हे असं होतं मित्रांनो. असे कणस घ्यावं लागतं आपल्याला. हे जे हा हुरड्यासाठी एकदम कोवळे कणस येतात. आणि हा जो कणस ना पिवळा, तेवढा हा काही कामाचा नाही हुरड्याला. हे हिरवे थोडे कणस लागतील आपल्याला. ठीक. पण मित्र, तू काय सांगशील ह्याबद्दल? तू काय सांगशील? तुला काय वाटतं? हे काय झालेलं आहे, ह्याला पाणी पण जास्त झालेलं आहे. खाली बघू शकतो की ओलं दिसते. आणि वारा पण जास्त आहे तुला ज्यावेळेस ज्वारी वाढलेली असते हाईट वगैरे. आणि ह्या काळात हे होतं कारण की कणस वरती आलेले असतात आणि त्याला ते वजन झेपत नाही ॲक्च्युली वाऱ्यामुळं. आणि खालून पाण्यामुळे ते काय झालेलं, मुळं ढिलं होतात. मुळं ढिलं होतं. तर त्याच्यामुळं हा सीन होतो. आणि डुकरं येतं. येस. ते पण थोडे मदत करतात. मग हे शेवटचं पाणी असेल मला वाटतं. आता काढायला येईल ना? हा आता हे लास्ट पाणी. ओके. मला असं वाटतं पप्पूच्याच रानातले मोठे कणस दिसतात मला लांबून. हे चुलते येतं. यस. तर आपण त्यांचीच मदत घेणार आहेत. आपल्याला तर काही इतकं अनुभव नाही आहे की हुरड्याला किती कणस काढले पाहिजे. आता तब्येत कशी आहे? आता बरं आहे, नोकरी सगळं. असे हिरवे कणस काढायचे. तर आपण एक जस्ट टेस्ट करून बघूयात की कसा आहे तो, काढण्याजोगा आहे का. कापायचं पण गरज नसते मित्रांनो. हे असं जरी फोल्ड जरी केलं निघून येते. येस. ओके. हा एक्सपिरियन्स मला कधी होता? खूप जुन्या काळी होता. दिलं. लहान असल्याचा फायदा का तोटा? मित्रांनो तोटा. फायदा. तोटा तुमचा फायदा. 2000 years later. तर हॅप्पी आता आपल्याला हुरडा करण्यासाठी थोड्या गौऱ्या काढतोय. तर म्हणजे पहिल्या काळात आहे ना, गौऱ्या कशा असतात दादा? त्या थापून गौऱ्या असतात. ज्याच्याकडे स्पेस आहे जो मस्तपैकी तिथं रानात जाऊन गोल गोल गवऱ्या टाकतोय. ज्याला कोणाला टाइम नाही काय नाही, गोळ करायचं आणि उन्हात वाळून ठेवायचं. बरोबर. आणि कोणी पहिलं म्हणजे नॉर्मली गौऱ्या पाणी तापवण्यासाठी वगैरे यूज व्हायच्या. तर आता ते काही कोणी गोष्टी करत नाहीत. त्यामुळे आपल्याला हे असं उकांड्यावरच्या गौऱ्या गोळा करावं लागतात. आणि गोळा केल्यात, अजून एक गमले 2. याच्यात आपलं काम होऊन जाईल. हे एकदा आपल्या पॉईंटवर ठेवून येतो. रात्री तुम्हाला मजाच येणार. थोडा उशीर झाला आहे तसं, आपल्याला अंधार पडायला पण सुरुवात झाली आहे. पण आता आपल्याला टाईम लागला फिरण्यासाठी पण आणि मोह शोधण्यासाठी पण. तर त्याच्यामुळं आता ठीक आहे, लेट पण थेट. तर आता हे जे गव्हाचे ओंबे आहेत तर त्या बऱ्यापैकी भाजलेल्या आहेत. तर आता त्यातले मी तुम्हाला दाखवतो की ह्यातून हा हुरडा कसा बाहेर काढायचा. आता ही एक ओंबी आहे, तर त्याला हा असा सोलायचा पूर्ण. तर एक हातावरती आपण आता सध्या एकासाठीच करूयात. नंतर आपण मस्त एक प्लेट घेऊयात आणि प्लेट घेऊन त्याच्यामधून आपण सगळा हुरडा बाहेर काढूयात. सगळे जे आपले गव्हाचे दाणे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत. आता ह्याला काहीच नाही ठेवलेलं, तर हे फेकून द्यायचं. हे काय आपल्या कामाचं नाही आहे. तर याला असं हातावरती रगडायचं, म्हणजे हातावरती मळायचं. हा आपला
हुरडा तयार झालेला आहे आणि ह्याला मस्त चटणीसोबत वगैरे खायचा एक नंबर टेस्ट येते. Smoky flavor? येस, स्मोकी फ्लेवर. तर आता खाऊन पाहूयात. म्हणजे नॉर्मल गव्हाची आणि हे भाजलेल्या गव्हाची वेगळीच टेस्ट राहते. तर नक्कीच आपला हा हुरडा असा ट्राय केला पाहिजे. नॉर्मली आपण ज्वारीचा हुरडा खातो, तर रुपाली म्हटली की गव्हाच्या ओंब्या आणा आणि खरंच हे पण आपण ट्राय करू शकतो. सिटीमध्ये फक्त आय थिंक ज्वारीचाच हुरडा देतात. आता मेन आम्ही हुरडा पार्टी करणार आहे. आता ही जी ज्वारीची जी कणसं आहेत ती आता आम्ही जरा व्यवस्थित त्या विस्तवावर भाजून घेतो. आम्ही मगाशी विस्तवामध्ये ही जी कणसं घातलेली, तर बऱ्यापैकी आम्ही ही कणसं सगळी काढल्यात. ती आता ही बघा, ती अशी भाजून अशी मस्तपैकी स्मोकी फ्लेवरमध्ये निघाल्यात. जळालेत पण. हा थोडी जळाले. पहिला लॉट होता. पहिला लॉट होता, आम्हाला पण जरा सवय नाही, सवय मोडली आमची पण. हे आता अशा प्रकारे आपण काढलेलं आहे. तर ही एक प्रोसेस झाली. अजून एक हात मारावा लागणार आपल्याला. जरा निवडून घ्यायला म्हणजे. त्याच्यानंतर एकदम क्लिअर होईल खाण्यायोग्य.